नमस्कार मित्रांनो, कशा सगळ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आहे बाप्पाचा विसर्जनाचा दिवस. म्हणजे आपल्या सगळ्यांवरती दुःख झालेलं आहे की बाप्पाच आपल्याला सोडून त्यांच्या गावी जाणार आहेत. तर पुढच्या वर्षी परत बाप्पा आपल्या घरी परत येणार आहे. तर यावर्षी बाप्पांचं जे आहे आपल्या घरी 7 दिवस विराजमान झालेले आहे आणि पहिलंच वर्ष होतं. तर पुढच्या वर्षी आपण बाप्पाची जे तयारी करू आणि विसर्जन जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे, कसं करणार आहोत आम्ही, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आजचं जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तर सगळे लोक आलेले आहेत. आता आरती करून घेऊ. आरती झाल्यानंतर आपण बाप्पाला घेऊन जाणार आहोत विसर्जन करायला. तर विसर्जनासाठी आम्ही जाणार आहोत इकडेच समुद्रावरती, आणि समुद्रावरती बोटीमध्ये जाऊन व्यवस्थित विसर्जन करून मग येणार आहोत. तर सर्व तुम्हाला दाखवेन मी. तर चला व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. कैलासदारा शिवचंद्र मोरे वरेंद्र माता मुक्ती जरावे कारुण्य सिंधू भवतुकमारी तुझवीर शंभो मजकोलतारी जय रवी समर्थ मोर्या मोर्या विजय स्वामी तुझीच सेवा करताय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू बाल कोटी मोर्या ज्या ज्या ठिकाणी विजय माझे त्या ठिकाणी निरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय धोनी अलंकापुरी भूमी भूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुखातो तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वराशी. हरि ओम. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मंदिर मामा की जय. बाहेर स्टूल आणजा. बस विरा. तर हे असं विसर्जन होतं इकडे सगळे, आणि इकडे सगळे बोटी लागलेले आहेत. अशा पद्धतीने विसर्जन करतो आम्ही बोटीमध्ये नेऊन इकडे दुबईमध्ये. आणि इकडे सगळी हे आमची गँग आहे ती ऑलरेडी आम्ही बाहेर निघालोय. आता आमचं झालंय विसर्जन, तर आम्ही चाललोय बाहेर. आणि आहे कॉर्निशचा नजारा. तर आमचं सगळं आता विसर्जन झालेलं आहे. काय बोलतेस, काय बोलतेस ग? एक मिनिट. हा माती घेतली बाप्पाचं विसर्जन. बघतोय माझ्या हातात ताट आणि बाप्पाचं विसर्जन करून आलेलो आहे. आता मी आता लिफ्ट मध्ये आणि चाललोय घरी.
पार्किंग नव्हती तर तिकडे पुढे जरा पार्किंग केली, तर स्वाती आणि सानवी गेले घरी पुढे, आणि आता मी पोचलो आहे घरी. तर आता ही रौनक आणि ही दिवाळीला, आणि नंतर मग एकदम शांत शांत सगळं. स्वतःने घेतलाय कीर्ती कॉलेजचा वडापाव, चुरा आणि वडापाव आणि एक मिरची. हा माझा आहे नॉर्मल वडापाव. आणि ही आपली बाप्पाची आज जागा पूर्ण खाली खाली वाटते. बाप्पाचं आत्ताच विसर्जन करून आलेलो आहे, आणि नाश्त्यासाठी आम्ही वडापाव वगैरे घेऊन आलो. ही सानवी अपसेट अय आपल्या घरचे बाप्पा जे आहेत ते विराजमानच आहेत, आणि ते सोबत राहणार आपल्या लाईफ टाईम. आमचा देवर आहे.